पहिला नवरा आपला सकाळचा कसा असतो, आमच्या घरची सांगते हे पद्धत. नवरा सकाळचा असा, अरे बाबा या 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 मावशे त्या पोर हागला बघता या. किती वेळ सांगला तर मांडवान सगळे पाहुणे येणार आहात ना, त्याला नीट ठेव. ओ पिकरवाले हो, बाबूराव लावू नको हं गाणं, आमचा काकाचं नाव बाबूराव आहे, गडचा याप करील तो. बरोबर. सकाळचा नवरा मांडव थापणीला असा असतंय, संध्याकाळचा गेटअप चेंज, संध्याकाळचा हे सगळा असा. संध्याकाळचा या 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 या. बरा मित्र येतात, पहिला मित्र असा पुढं, जसं काय ग्रॅज्युएट का पोस्ट ग्रॅज्युएट, या 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 या. त्याचे मंगारशी 15 जण, चला आपले बापासा काय जातय, चला बिंदास. बरोबर. आले बरोबर विचारतात, सोय कुठे आहे, सोय कुठे, यांना तिकडे ने, टेरेसवर बसव, त्यांना टेरेसवर बसव. टेरेसवर बसवतात असं बसतान का जसं यज्ञाला ऋषी आलं आहे ना, 5-6 जण असं ग्रुपमध्ये. आणि जे पिणारा असतील त्यांना स्पेशल अरेंजमेंट, आणि नाही पिणारा असतील त्यांना तुम्ही बाहेर बसा तिकडे. पिणाऱ्यांना इथे बसा. पिणाऱ्यांचा काय मान. अच्छा बहिण पाणी पिवायला आलो. नमस्कार भाऊजी, आहे का नाही सोय. अँटी गुटी हाय शपथ. ब्लेंडर, स्प्राइट, मॅकडवेल्स, टुबुक. जे पितान त्यांना कल्ला काय या शब्दाचा अर्थ काय. बरोबर. ब्लॅक डॉग, सनग्रेस. शालन कधी आवर इंग्रजी बोललं नसतील, आवरी दारवांची नावा पाठ. आणि बरा त्या पिणाऱ्यांची एक स्टाईल असते. हा चुकला चुकला. ज्यांनी अशी बाटली फोरली समजाचा त्याचा डिप्लोमा झालेला आहे, समजाचा तो पास झालेला आहे. बरोबर. बसणार आहे नेहमी, कारण तो बरोबर स्टाईल लोक ओळखतात का बरोबर आहे एकदम. आणि मग ते यानू असते प्रार्थना काय करताना देव जाणो. आणि मग देवाना उरवतान. यांचं देव दारू पितन, यांचं स्पेशल असतान खास आहे की नाही. यांच्यावर काही प्रथा आहेत. आता तुम्ही या नको विचारू की तुला कशा माहिती. आणि पिताना असा तोंड वाकरा करायचा, आवरा तोंड वाकरा करून पिवाची तर कोणी का बलजबरी केली, पण तोंडा वाकरी करून पितीन. बरा पिल्यानंतर गोष्टी, पिल्यानंतर माणसाला 2 गोष्टी येतात. एक म्हणजे इंग्रजी आणि दुसरी म्हणजे हिम्मत. हा हा हा. 10 लोक आले मला विचारायला राजकारणात भाग घ्या म्हणून. मी सांगितलं नो, कधीच येणार नाही. Bloody politicians has ruined our country, you know. सालियास थ्रू इंग्लिश. तुम्हाला सांगतो, these politicians are ruined our country, you know. Indian democracy has been ruined because of the politics. And अर्धे तासान पायावरा बाहेर येते. पोझिशन बघा कशा चेंज होत जातात. आणि तुम्हाला सांगतो, मला 10 जण आले, तुम्ही एक क्षणाला उभे राहा, आम्ही निवडून देऊ. त्यांना म्हणालो, गो बास्टर्ड्स, डोंट डिस्टर्ब आवर ब्युटिफुल लाईफ, बिकॉज दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट लाईफ. I don't want to disturb it, you know, because see, I love traveling, and Virat Kohli
विराट कोहली जो आहे ना तो आपला आहे कोहली. त्याला दिल्लीला नेला ना कोहली बनवला. तो आपला आहे कोहली, विराट कोहली. तुम्हाला सांगतो शशी, हे काय रे? साडी. ही साडी आहे मग यातली बाई कुठं आहे? तू बी काय मला एवढे समजत काय रे? सागर हुशार नको करू. बस कर कधी पितेस? कोण बोलला? कोण बोलला बस कर? तुमच्या बापाशी पितो काय? आमच्या काकाशे मामाशे आत्याशे भाऊजीशे मेवण्याचा सक्का दिरुसचा मांडव आहे. आपण सन्मान सन्मान आहे. सन्मान हे सन्मान आहे. सन्मान व्यसन नाही आहे. सन्मान आहे सन्मान. तुम्हाला सांगतो मांडव फिरवू नको. मांडव स्थिर ठेवा. मांडव ठेवलाय. बटन दाबली मिनी बरोबर नाही. तुम्हाला सांगतो रसिक प्रेक्षक हो, हा एकच प्याला ज्याच्या नशिबी आला तो भीक मांग्या झाला. पटत असेल तर जोरदार टाळ्या. ए चल दादा बस कर, नाचायला चाल. चला चला नाचा. ए बजाव रे बजाव भाई. नाचायला जातात बघा. नाचाला जी गावात अशी पोरं असतात बघा मेंढी कधीच नाचत नाही. त्याला नाचवत नाचाल हे नाचाल हे नाचाल हे मग त्याला नाचा. काय आत जातंय काय बाहेर येतंय याचा बापूस कधी नाचलाय? अरे दादा बँड बंद झाला. अरे दादा बंद झालं. मग सांगायचं तरी एक कधीच नाही नाचलं. दुसरं जे असताना त्यांना त्यांच्या बायकाही दम दिलेला असतंय. नाचा हो. त्यांची सगळी जण आपले मांडवात नाचली होती. आपण नाही नाचलो तर त्यांना लय राग येईल म्हणून नाचा. आता याच्यावर डबल टेन्शन. नाच लाव पाहिजे ना भाऊजीसनी बघ लाव पाहिजे म्हणून यो आपला नाचतय ना भाऊजीस का काय बघतय. नजर भाऊजीसवर. ए भाऊजा भाऊजा बघला भाऊजीने बघला. चला गाडी काढा. तिसरं जे असतात ना ते आवर जार. ते आलं का असं वाटतंय हत्ती आला. आता यानाव नाचाचं असतंय. कुणी नाचतील काय? पोट आवरा मोठा. पोट हलल तर रातभर थांबायचा नाही. मग या आयडिया करतात पोटने हल्ला पाहिजे. मग नाचाचा हलल काय? पोट असत पोट हलवायचा नाही. थांबा थांबा. हे झाले मोठ्यांचे डान्स. पोरांचे डान्स. एका बाजूला पोरी नाचतात एका बाजूला पोरी नाचतात. मधीन त्यांच्या आशी बापूस नाचतात. धक्का नको लागायला तर भानगरीनं उपटी. बरं पोरी नाचतात. पोरा त्यांचे हे गल्लींची पोरगी नाचते. पोरगी हाय हाय मेले हाय हाय गब्बर हाय हाय. मग पोराला राग येत आहे. पोरगा नाचतंय. मग पोरगी नाचते. हे झाले आपले 12 वाजेपर्यंतचे डान्स. 12 नंतर खास इंग्लंडचे डान्सर येतात.
वा 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 वा. त्यांचे मांडवान पिवाची न त्यांचेच मांडवान वाकाची. दुसऱ्या दिवशी विचारतान काय र गणेश नाही नवर पाठी नवरच्या बरोबर गणेश नाही गणेश राती अशी कमानुरी मारली न आया खुटकन आवाज आला मानचा मानकास मोरला नाही म्हणजे लग्ना कोणची नाही इग्ना कोणला बाबा. काक्या माम्या त्या साल्या साऱ्या घेऊनची सगळ्या पळाल्या. काक्या माम्या त्या साल्या साऱ्या घेऊनची सगळ्या पळाल्या. मित्रमंडळी सगळी आली दारू पिऊनची तराट झाली. मित्रमंडळी सगळी आली दारू पिऊनची तराट झाली. कधी जन्मान आली नदी त्यांची सुरू झाली जा. कधी जन्मान आली नदी त्यांची सुरू झाली जा. कधी जोराशी ओवरला माझ्या लग्नाचा बाजा. कधी जोराशी ओवरला माझ्या लग्नाचा बाजा. भाऊ भाऊ फोटो कसा बसा भरी खोटू पोट कसा बसा भरी खोटू पोट पण लग्नानं शिवला कोट. कसा बसा भरी खोटू कोट पण लग्नाने शिवला कोट. कसा बसा भरी खोटू कोट पण लग्नाने शिवला कोट. आई बापाशी कॉलर ताट आई बापाशी कॉलर ताट पण पैशाची लागली वाट. आई बापाशी कॉलर ताट साऱ्या पैशाची लागली वाट. आई बापाशी कॉलर ताट साऱ्या पैशाची लागली वाट. पहिली कशी आपण लग्न करायचो मस्त नवरीचा जो एक खला आहे ना तवराच लग्न बरोबर. म्हणजे अशी गाणी लागा प्रल्हाद शिंदे कृष्णा शिंदे क्या बात बजा बजा अशी गाणी लागायची. एवढाच मांडव त्याच्यात आपले काका मामा आत्या मावशा आळीवाले गाववाले सगळे वाढायला यायचे. हे या बाजूला भाजी घे या बाजूला पापड आण त्या बाजूला ये तो दरवाजा उघड पहिला सरबत पाहुण्यांना देसा. गावाला देऊ नको गावाला सगळा बुरवतीन पाहुणे देसा मग आपल्या गाववाल्यांचं साईज सगळा या बाजूला घे सर्व तो असे सगळे मदत करायला यायचे बरोबर आहे ना. आता कोणची गरज नाही. आता लग्नच पहिला घरात होत नाही. लग्न असा शेतान असा मोठा शेत त्याला असा मांडव घालतात. मांडवाचे समोर अशी मोठी कमान आणि त्या कमानीच्या दाराशी दोन बाहुल्या अशा टंगऱ्या उचकरून उभ्या केलेल्या आणि त्याही पाणी सोरलाय सगळं बरोबर. याचा अर्थ समजला. आठ आपल्या केशी सगळ्या आणि मधी नवरीचा बापूस उभा गोरा पान बापूस काला थिक्कर पडलाय कारण मंगारी पेटलाय त्या सगळा त्याचाच पेटलाय बरोबर. आयुष्यभराची कमाई चालली आणि बाबा बाबा तुम्हाला सांगते लग्न का स्टेज बघावा लग्नाचा राजवाडा. नंतर नवऱ्याची भीक मागायची पाली तरी चालेल पण स्टेज असा करताना अरे बाबा बाबा. आणि ते जेवाला पहिलं इकडे ताट आहे का पहिले जेवायला लोक वाढायची पंगत बसायची आपलीच लोक वाढायची पण वाढत नाही. भूक लागली तर गप का सगळा ठेवलाय. रांगा लागल्या भिकाऱ्यांच्या. अरे पुढं हो याच्या बहीण कणाला येतावर केंड्या हे पुढं जा सगळा घेवाचा. चायनीज व्हेज नॉन व्हेज मंचुरियन चिकन लॉलीपॉप चाव चाव म्याव म्याव कधी खाला नाही सगळा खावाचा. आवरी टाटली भरली तरी विचारता गुलाबजाम कुठे भेटला गुलाबजाम कुठे आहे. अरे तुझा तू खा बाबा. असा खावाचा का गाडी जाताना 3 वेळा थांबवायला लागली तरी चालेल. पूर्ण पैसा वसूल करायचा पूर्ण खावाचा. आणि तोपर्यंत नवरा नवरी नटाला जातात. बाबा बाबा 3 तास काय नटान देव जाणो बरोबर. नवरा
ही माझ्या स्टोरी आहेत या. माझाच लग्न झालाय तर कवर हाल केलं माझं. नवऱ्याला असा कोट, 4-5 मित्र त्याला थोबरवतान पावडरी लावून. ए ऐक, इथं बघ तुझे लागली का, इथं बघ. कपाला हात मारायची पाली. त्याला 5 जण पावडर लावायला आणि तो कोट घालून असा चालतय मांडवान. नवरा मान खाली नाही जाय बिलकुल असाच. नवरी अरे बाबा बाबा, तिला मेकअप का तिचे माशा बसतान हुलूलच नाही अजिबात. ठापट्यावर ठापट, ठापट्यावर ठापट. फाउंडेशना कती, पावडर कती, लाल्या कती, काय कती. नवरी वलखच नाही. बाबा ही नवरी बरं. त्या जाऊ दे, केसांवर आवर प्रयोग का न्यूटननी केलं नसतील का, सगळं पुरं घेऊ का सगळं एके बाजूला कारू का अशा घुंगऱ्याला बाटा कारू का. अरे देवा देवानं मग असा तो फ्लावर पॉट बनवलेला आणि त्यावर अशी ती कुंडी लावलेली आणि नवरी अशी येतय ती जशी रात्रीच खेळ चालले मध्ये सुशिल्या अशी नवरी येतय ना. यो नवरा असा एकदम. पहिली नवरी कशी येवाची मांडवान, सोपी आहे. तो ब्राह्मण अनाउन्समेंट करायचा, मुहूर्ताची वेळ झाली आहे, नवऱ्या मुलीने मांडवात यावं, मामाने नवऱ्या मुलीला मांडवात घेऊन यावं, अशी पद्धत आहे. बरं अशी होती ना पहिली. तसा नाही. नवरी बुलेट व येतय, आलो बाबा बाबा नाचा त्या ज्याला लाजना बिजना. बरं हल्ली पालखीन येतो, नवरी पालखीन. अरे तो तर एक वेगळाच प्रकार. पालखीवालं टिराटलं ना असं. ते सांगतान का नवरी दाखवली असते आवरी जार तर पालखीची सुपारीच घेतली नसती. अर्धा किलोमीटर जाताना जीव कारलाय. बाबा बाबा काय सालो प्रकार. एक एक पटत असेल तर जोरदार टाळ्या. काय किती खर्च. मी म्हणतो ना खर्च करा. नाही मी तुम्हाला सांगतोय, नंतर सगळी जातान, मेकअप वालं जातान, मांडव वालं जातान, स्पीकर वालं जातान, लाइटिंग वालं जातान, सगळी जातान. नवरा नवरी दोघांच राहतान. नवऱ्याच्या अशा लिखा परलेल्या. बायको विचारतय कती कारलं होतं. आवरी लोका पैसे मागायला येतात, कती कारलं होतं. नवरा बोलतय काही नाही, तू कणाला घाबरतस. माझे घर होतं 30 लाख रुपये, आईने दिलं 10 लाख, 40 झालं. शेटनी दिलं, त्याचं काम करता वापून पक्षाचा. त्यांनी दिलं 10 लाख, 50 झालं. आणि आपली खातारी इकली शेत. नाहीतरी त्या लोकांस हागाला जावाची. ती इकून टाकली 50 लाखाला. रोडचेच बाजूला होती, इकली खातारी. बायको बोलतय 1 करोड तुम्ही खर्च केलं लग्नाला आपले. 1 करोड तुम्हाला समजतंय. मग यांची जलवाची होती, यांची मला जलवाची होती. याही माझ्या दाराशी भोंग नाचवलेलं, याही माझ्या दाराशी लाइटिंग नाचवलेल्या, याही माझ्या दाराशी वराती नाचवलेल्या. अरे यानं दाखवायचा होता कार्य कसा करतात. कार्य करून दाखवलं. साला पंचक्रोशीत नाही कयास कोणी कार्य केलं नसेल, असला कार्य झाला. बायको बोलतय त्यांची जल्ली करापली, आपली ज्वाला कोण येईल. रसिक प्रेक्षक हो, पटत असेल तर जोरदार टाळ्या. साजेल तेवढं ल्यावं, पचेल तेवढं खावं. आपल्या लग्नामध्ये जेवढा खर्च होतो ना, तेवढ्यातला अर्धा खर्च ना त्यांच्या पोराबाळांच्या शिक्षणासाठी ठेवा. शहरात एक फ्लॅट घ्या. 50 लाखाचा फ्लॅट घेतलात ना, 5 वर्षात 4 करोडचा फ्लॅट होतोय. पटत असेल तर जोरदार टाळ्या. जपून पैसे खर्च करा. आपण श्रीमंत लोक आहोत. आपली श्रीमंती अशीच राहिली पाहिजे आगरी कोळी लोकांची. त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. बुरलू कर्जन मी एकटा, कोणी नाही राहिला माझा. बुरलू कर्जन मी एकटा,
कोणी नाही राहिला माझा. कत्ती जोरांची यो वाजला माझ्या लग्नाचा बाजा. कत्ती जोरांची यो वाजला माझ्या लग्नाचा बाजा. माझ्या जोरांची यो वाजला माझ्या लग्नाचा बाजा. माझ्या लग्नाचा बाजा. माझ्या लग्नाचा बाजा. रसिक प्रेक्षक, शेवटचा काही भाग बाकी आहे. शेवटचं छत्रपती शिवाजी महाराजांचं बोलतो आणि आपला कार्यक्रम संपेल. ऑलरेडी 2 तास झालेत कार्यक्रम सुरू होऊन. अजून एक 15 मिनिटाचा कार्यक्रम आहे आणि मी नवीन आहे या भागात, पहिलाच कार्यक्रम आहे. निखिल माझ्या संपर्कामध्ये किती महिने, 6 महिने तो माझ्या संपर्कात आहे की सर तुमचा शो पाहिजे, तर तुमचा शो पाहिजे. आणि माझी ही तारीख त्याने 6 महिन्यापूर्वी ब्लॉक करून ठेवली होती. त्यामुळे जोरदार टाळ्या तुमच्या या सगळ्या प्रेमासाठी. कारण कधीतरी या गावात येणं होतंच आणि त्या सत्यनारायणाची कृपा आहे की 50व्या वर्षी आमच्यासारख्या छोट्याशा कलाकाराचं येणं झालं गावात आणि तुमची सेवा करण्याची संधी मिळाली. मी तुम्हाला सांगतो की ज्या गावात सत्यनारायण आहे ना, मला असं वाटतं की इथे आल्यानंतर आम्हाला वेगळंच एक फिलिंग आलं. तुम्हाला ते रोजचंच आहे त्यामुळे तुम्हाला त्याचा भास होणार नाही, परंतु आम्हाला एक वेगळं जाणवलं. दुसरी गोष्ट, तुमचे सगळे गुणवंत बघितले. सगळ्या गावात सगळ्या प्रकारची लोक असतात हे जरी मान्य केलं तरी सुद्धा ज्या गावात अशा गुणवंतांची रेलचेल आम्ही बघितली ते सुद्धा आम्ही खुश झालो. आम्ही तुमच्याकडून काहीतरी शिकूनच चाललोय. त्यामुळे तिकडे जर आम्ही रायगडात जाऊ तर काहीतरी घेऊन जाऊ तुमच्याकडून. तर खूप खूप धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं सादर करतो आणि जसा तुम्ही 2 तास कार्यक्रम ऐकलात, हा शेवटचा थोडासा कार्यक्रम बाकी आहे, तर आता तरी कोणी उठू नका, कारण हे गाणंच जबरदस्त आहे आणि हे झाल्याशिवाय मी कार्यक्रम संपवतच नाही. 10 वर्षांचा आमचा परंपराच आहे शिवाजी महाराजांचं गाणं. तुझ्या विना महाराष्ट्र झाला होता रे बेजान. तुझ्या विना महाराष्ट्र झाला होता रे बेजान. या आगरी लोकांचं शिवरायाला वंदन. या कोळी लोकांचं शिवरायाला वंदन. तुझ्या विना महाराष्ट्र झाला होता रे बेजान. तुझ्या विना महाराष्ट्र झाला होता रे बेजान. या मराठी लोकांचं शिवरायाला वंदन. या कराडी लोकांचं शिवरायाला वंदन. त्या काळी शेतकऱ्यांना शेतसारा माफ करणारा, त्यांच्या भाजीच्याही देठालाही हात लावू नका अशी ऑर्डर देणारा, आपल्या सैनिकांचा विमा उतरवणारा, समुद्रात अदृश्य भिंत उभं करणारा, पहिलं आरमार उभं करणारा, स्त्रियांशी कसं वागावं हे 350 वर्षापूर्वी अख्ख्या जगाला शिकवून जाणारा, 360 किल्ले जिंकणारा, आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा, बरीदशहा, औरंगजेब, इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि स्वकीय अशा 10 शत्रूंना 10 दिशांना एकाच वेळी नामोहरम करणारा आणि जगात जेवढ्या विषम लढाया झाल्या, विषम म्हणजे एका बाजूला जास्त सैन्य आणि एका बाजूला कमी सैन्य, अशा जगभरातले योद्धे काढले. म्हणजे त्याच्यामध्ये सर्टोरियस आहे, रॉबिन हुड आहे, अनेक मोठे योद्धे काढले. त्या सगळ्या योद्ध्यांपेक्षा जास्त लढाया लढणारा आणि जिंकणारा जगातला एकमेव राजा, राजे शिवछत्रपती महाराज. वेळ खूप झालाय त्याच्यामुळे फक्त 2च पराक्रम सांगतो. अफजल खानाचे फाडले पोट, अफजल खानाचे फाडले पोट, शाहिस्ताची छाटली पोट, शाहिस्ताची छाटली पोट. तो राजा रयतेचा मानबिंदू महाराष्ट्राचा. तो राजा रयतेचा मानबिंदू महाराष्ट्राचा. तो राजा रयतेचा मानबिंदू महाराष्ट्राचा. ज्यांनी छावा चित्रपट केला ते उतेकर साहेब आणि त्यांचे आर्ट डायरेक्टर आपल्या गावातील आहेत. जरा त्यांच्यासाठी मला जोरदार टाळ्या पाहिजेत. एक अप्रतिम कलाकृती महाराष्ट्राला, देशाला नव्हे अख्ख्या जगाला दिले. इकडे आदिलशहाचा दरबार भरलाय आणि बडी बेगम साहिबा आहे, ती खिजवून बोलते
कोई मर्द नहीं हमारे दरबार में, कोई मर्द नहीं जो शिवाजी को जिंदा या मुर्दा ला सके, कोई मर्द नहीं. सगळ्यांच्या माना खाली मागून एक आवाज येतो, मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा. सगळ्यांच्या माना मागे. त्याच्या जाजमाच्या आवाजावरनं समजतं कोण येतोय तो. त्याचं नाव आहे अफजल खान. अफजल खानाने आला आणि तबकातला विडा उचलला. मैं लाऊंगा शिवा को जिंदा. त्याने विजापूरला विडा उचलला. इकडे महाराजांना खबर लागली, कारण त्यांचं इंटेलिजन्स म्हणजे हेर खातं एवढं जबरदस्त होतं की असं म्हणतात की तिकडे काही एवढीशी हालचाल झाली तिकडे महाराजांना कळायची. त्याच्यामुळे त्यांच्या हेर खात्याचे प्रमुख बहिरजी नाईक यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. नाही तर आत्ताच्या हेर खात्याबद्दल मी काय नाही बोलत, कारण कसाब आला तेव्हा कळलं की कसाब आला. तेव्हा तर तिकडे विडा उचलला तेव्हा तर टेक्नॉलॉजी पण नव्हती. महाराजांना कळलं. महाराज राजगडावर होते. ते राजगडावरनं प्रतापगडावर गेले. प्रतापगडावर जाण्याची कारण दोन. कारण नंबर एक, प्रतापगड जावळीत आहे, जावळी जंगलात आहे. आताही तुम्ही प्रतापगडला जा, किती जंगल आहे बघा. जर 350 वर्षानंतर एवढं जंगल असेल तर 350 वर्षापूर्वी त्या भागाची काय परिस्थिती असेल लक्षात घ्या. आणि म्हणून प्रतापगडची निवड आहे. डोकं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या. आणि म्हणून महाराज प्रतापगडावर गेले. आणि कारण नंबर 2, शत्रूला दाखवायचं मी तुला घाबरतो बाबा, तू लय मोठा आहे, मी तुला घाबरतो. शत्रूला बेसावत ठेवण्याचा काबा छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण जगाला शिकवला. गनिमी काबा त्याचं नाव आहे. गुरिल्ला वार. अख्खं व्हिएतनाम लढलं. व्हिएतनाम अमेरिकेविरुद्ध लढाई जिंकलं. व्हिएतनामच्या पंतप्रधानांना विचारलं तुमची प्रेरणा कुठून आहे? ते म्हणाले आमची प्रेरणा तिकडे आहे. छत्रपती शिवाजी महाराज ही आमची प्रेरणा आहे. अफजल खान खुश झाला. डर गया, डर गया. पण तोही हुशार होता. त्याला माहिती आहे जावळीत घुसणं कठीण आहे. 60,000 सैन्य घेऊन आलाय तो सरळ आला नाही. तिकडून सरळ तेव्हापासून रस्ता आहे. आम्ही तो तिकडे कर्नाटकात कार्यक्रम केलाय. तिकडून विजापूर टू सातारा सरळ हायवे आहे. तो तसा नाही आला. तो विजापूरला गेला. विजापूरला मंदिर फोडलं, देवीवर हातोडा घातला, खुश झाला. मैंने तुम्हारे खुदा को मिट्टी बना दिया, तुम मिट्टी में से खुदा निकालो. महाराजांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. पण महाराजांना माहितीये हे त्याचे डावपेच आहे. आपल्याला खाली आणण्यासाठी, मोकळ्या मैदानावर आणण्यासाठी तो चाल खेळतोय. महाराज खाली आले नाहीत. पेशन्स ठेवला, पेशन्स. त्याची ती चाल चालली नाही. फक्त पंढरपुरावर गेला. पंढरपुरावर हल्ला केला. पुन्हा महाराजांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. पण संयम, संयम, संयम. महाराजांचा संयम ढळला नाही. आणि मी सांगतो जगात मध्ये सर्वात मोठ्या लढाई तुम्हाला जिंकता असतील तर संयम ठेवा बाळांनो. सगळ्या लढाई आयुष्यातल्या तुम्ही जिंकार, संयम ठेवा. महाराजांकडून काय शिकायचं बघा. संयम ठेवला, संयम ढळला नाही. अफजल खानाचा ढळला. अफजल खानाने आपला वकील पाठवला. खां साहब आपसे भेट चाहते हैं. महाराज म्हणाले आम्हालाही भेट हवी आहे, पण आम्ही खाली येणार नाही. तेही म्हणाला आम्ही पण वरती येणार नाही. मध्यावर भेट ठरली. त्याच्या टर्म्स अँड कंडिशन आहेत. महाराजांचे वकील आहेत गोपीनाथ पंत बोकील, अफजल खानाचे कृष्णाजी भास्कर. टर्म्स अँड कंडिशन बघा. त्या गोपीनाथ पंतांची कमाल काय आहे. अफजल खानाला एकटा बोलवला भेटायला. काय टर्म्स आहेत. 1 अंगरक्षक उभा ठेवायचा, 10 अंगरक्षक फरलांगावर उभा राहायचे. भेट ठरली, शामियाना उभारला. एकास एक लढाई आहे. अनेक राजे झाले, ते सैन्य घेऊन युद्धावर गेले. पण जगात फक्त एकच आहेत छत्रपती शिवाजी महाराज जे एकास एक लढाईला गेले. एकट्याची लढाई आहे. कुठेच असं उदाहरण नाही. अफजल खान खुश झाला. महाराजांनी आपल्या वकिलाला पाठवलं, तिथे जा
3 दिवस राहा, बघ तो काय करतो. वकील संपूर्ण बातमी घेऊन आले. कसा आहे अफजल खान? महाराज 7.5 फूट उंच आहे, नाश्त्याला बोकड खातो, जबरदस्त प्रचंड ताकद आहे, लोखंडी पहार वाकवतो. आपल्याकडे कोण आहे? आपल्याकडे तसा योद्धा एकच तेवढ्या ताकदीचा, संभाजी कावजी. बोलावून घ्या. त्यांच्या बरोबर कोण आहे? बरोबर आहे बडा सय्यद, तो पट्टा चालवतो. आपल्याकडे कोण आहे? एकापेक्षा एक योद्धे महाराज. कोण? पट्टा कोण चालवतो? एकच आहे, जीवा महाला. दोघांना बोलून घेतलं. बघा तुम्ही प्लॅनिंग कसं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्लॅनिंग शिका. डोक्यावर जिरेटोप आहे म्हणजे डोक्यावर वार होणार नाही. मानेवर साखळ्या आहे, मानेवर वार होणार नाही. डबल चिलखत आहे, धड सुरक्षित आहे. मोठे मोठे बाजूबंद आहे, हात सुरक्षित आहे. खंजीर आहे, कमरपट्टा आहे, बिछवा आहे, कट्यार आहे. काय तयारी आहे, तो काय काय करेल याची सगळी सिद्धता आहे. आपलं पोरग परीक्षेला जात आहे तर कंपास विसरून जात आहे. काय जबरदस्त तयारी आहे. शिकूया हे आपण सर्व छत्रपती शिवाजी महाराजांकडून. अफजल खान अगोदरच उभा राहिला. कब आएंगे राजा साहब? महाराज का येत नाही. तो येर जरा घालायला लागला. महाराज मुद्दामून उशिरा गेले. उशिरा जाण्याची कारण 2. एक, त्याला दाखवायचं मी घाबरतो, आणि दुसरं, वाट बघायला लावली का माणसाची वाट लागते. त्याचं डोकं भणाणलं. बायंगे राजा साहब. आणि महाराज आले. अफजल खान ताडकन उठून उभा राहिला. आओ राजे, आओ हमसे मिलो. महाराजांनी एक पाऊल पुढे टाकलं. बघितलं सय्यद बंडा जवळ उभा आहे. त्यांनी सांगितलं त्याला बाजूला करा. सय्यद बंडा कनातीच्या बाहेर गेला. बघितलं जीवा महाला कुठे आहेत, बघितलं संभाजी गावजी कुठे आहेत. दुसरं पाऊल पुढे टाकलं. तिसरं पाऊल पुढे टाकण्याच्या आतच अफजल खान पुढे आला. त्याने महाराजांना मिठी मारली. महाराजांची मान इथे आली. त्याने जोरात दाबून धरली. महाराजांचा जीव कासावीस झाला, पण तशाही अवस्थेत त्यांनी सुटका करून घेतली. अफजल खानाने कटारीचा वार केला. महाराजांचं पहिलं चिलकत फाटलं, जीव वाचला. पण महाराजांना समजलं धोका झाला. तशाही परिस्थितीत आपली सुटका करून घेतली. वाघनकं काढली, सरळ त्याच्या पोटात खुपसली, कोथळा बाहेर काढला. तो बाहेर पळत सुटला. त्याच्या मागे संभाजी कावजी. महाराजांची नजर तिकडे आहे. तोपर्यंत सय्यद बंडा आला आणि महाराजांवर वार केला. पण सय्यद बंडाचा हात जीवा महालाने वरच्या वरती उडवून टाकला. किती मिनिटात झाला असेल. पण प्लॅनिंग काय? छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करा. कमीत कमी 4-5 वर्ष, म्हणजे 10 वर्ष हे गाणं झाल्याशिवाय कधी कार्यक्रमच नाही. त्याच्याबरोबर किती घोडे आहेत हे अगोदरच कॅल्क्युलेट करून घोडेस्वार तयार होते आपल्याकडे. म्हणजे महाराजांचा आत्मविश्वास कोणत्या लेवलचा असेल. आणि हे आपण शिकतो. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, जीवा महाला निवड काय आहे, माणसं कशी ओळखायची, कशी पारखायची, त्यांची निवड कशी करायची, हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकायचे. बरोबर. आणि मी खूप बोलत राहीन, तासन तास बोलत राहीन, त्याला काही सीमा नाही. पण आपण एक डिग्री घेतली तर आपल्याला केवढा आनंद होतो. महाराजांना भूगर्भशास्त्र येत होतं, रसायनशास्त्र येत होतं, जीवशास्त्र येत होतं, आणि 159 विद्या, शास्त्र, पुराण, भाषा एवढं सगळं शिकले कधी. आणि असा राजा आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, जाणता राजा, रयतेच्या देठालाही हात लावू नका. हे सतत जाणीव असणारा, आपल्या रयतेला नेहमी सुखी करणारा असा राजा ज्या महाराष्ट्रात झाला, त्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो. आपलं केवढं भाग्य. शेवटचा अंतरा गातो. या शिवबाचं घेतो नाव, या शिवबाचं घेतो नाव, हे ऐकतोय सगळी गाव, हे ऐकतोय सगळी गाव. असेल महाराष्ट्राचा अभिमान, असेल महाराष्ट्राचा अभिमान, त्यानं शिवबाचं गाव गान. असेल महाराष्ट्राचा अभिमान, त्यानं शिवबाचं गाव गान. फक्त तुझ्या नावामुळे,
येते आम्हाला हौसान, फक्त तुझ्या नावामुळे येते आम्हाला हौसान. रसिक प्रेक्षक, या सत्यनारायण प्रतिष्ठान मंडळ, ग्रामस्थ मंडळ यांच्यासाठी मला जोरदार टाळ्या पाहिजे. 50 वर्षाचा सोहळा आम्ही तुमच्या सगळ्या त्या फिल्ममधून बघितला. प्रत्येक उत्सव ज्या उत्साहाने तुम्ही साजरा केला ते खूप असं भाग्यवानाचं गाव आहे की आम्हाला खूप आनंद झाला. या ठिकाणी जेवढे काही प्रतिष्ठित व्यक्ती आहेत सर्वांची नावं मला येत नाही. काशीनाथ पाटील यांचं नाव मला माहिती झालं या ठिकाणी आल्यानंतर. साहेब तुम्ही ठाणे जिल्हा परिषदेवर अध्यक्ष होतात आणि या गावचे भूषण आहात. आणखी एक जज साहेब या गावचे एक जज झालेले आहेत. आणखी मोठी मोठी माणसं, कितीतरी व्यक्ती BHMS डॉक्टर झालेले आहेत, इंजिनियर झालेले आहेत. आणि त्या सगळ्यांमध्ये येऊन कार्यक्रम करताना मला असं वाटलं नाही की कुठे बाहेर कार्यक्रम करायला आलोय. अगोदर वाटत होतं 3.5 तासाचा प्रवास करून आलोय तर कसं लोकांना आवडेल की नाही. परंतु ज्या रसिकतेने तुम्ही कार्यक्रम ऐकला त्याबद्दल तुम्हा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या रसिक प्रेक्षक. आणि आल्यानंतर जो तुम्ही कटसी दिली, जो पाहुणचार दिला, जी हॉस्पिटॅलिटी दिली आम्हाला. निखिल मला वाटतं तिकडे 2 किलोमीटर पुढे गाडी घ्यायला आला. आमची गाडी इथपर्यंत येईपर्यंत माणसं पुढे आम्हाला मदत. आम्ही स्टार नाही आहोत, आम्हाला तुम्ही कधीच टीव्हीवर बघितलेलं नाही. आणि अशा अनोळखी कलाकाराला सुद्धा एवढा मान, ते आम्हाला घरी बसवलं, खायला प्यायला दिलं. खूप खूप धन्यवाद. संपूर्ण महाराष्ट्र फिरतो साहेब, कोपरी गावचं वेगळंच वैशिष्ट्य बघितलं आम्ही. खूप खूप धन्यवाद. शेवटचा अंतर. त्या शिवबाचं घेतो नाव, त्या शिवबाचं घेतो नाव, हे ऐकतोय कोपरी गाव, हे ऐकतोय कोपरी गाव. असेल महाराष्ट्राचा अभिमान, असेल महाराष्ट्राचा अभिमान, त्यानं शिवबाचं गाव गाणं. असेल महाराष्ट्राचा अभिमान. शेवटचे 2 मिनिटं कलाकारांची ओळख करून देतो आणि मग थांबूया. कारण मी एकटा मोठा नाही आहे, हे मागे माझ्या आहेत ते जबरदस्त. ढोलकीचा आवाज येतोय, उत्तम कलाकार आहे, तबल्यामध्ये विशारद आहे, नोकरी करतो आणि माझ्याबरोबर कार्यक्रम करतो. गरिबीतनं वर आलाय, शिक्षण घेतलंय. सागर घरत. जोरदार टाळ्या रसिक प्रेक्षक सागरसाठी. त्याच्यानंतर त्यांच्या बाजूला बसलेले शाहीर मोरेश्वर म्हात्रे यांचे चिरंजीव आहेत. आई एकविरेची उत्तम गाणी गातात. आमचे ग्रामपंचायत सदस्य आहेत शशिकांत म्हात्रे. जोरदार टाळ्या रसिक प्रेक्षक शशिकांत यांच्यासाठी. ज्यांच्या बरोबर पहिला कार्यक्रम केला, पहिला कार्यक्रम ते 1089 कार्यक्रम माझ्या सोबत आहेत. उत्तम गोडगळ्याचे गायक आहेत. कार्यक्रमाची सुरुवात अजय पाटील. जोरदार टाळ्या रसिक प्रेक्षक अजयसाठी. त्यानंतर इकडे ज्यांनी हा गोंधळ घातलेला आहे, उत्तम कलाकार आहे, उत्तम सिंथेसायझर वाजवतो, हार्मोनियम वाजवतो, ढोलक वाजवतो, ढोलकी वाजवतो, साऊंड रेकॉर्डिस्ट आहे रसिक रंजन ठाकूर. जोरदार टाळ्या रसिक प्रेक्षक. ज्यांची ओळख सर्वात शेवटी करून देतो. आज तो वरती बसलाय, नाहीतर तो नेहमी खाली बसलेला असतो. मी लोकांना माहिती आहे, प्रसिद्ध आहे तो, लोकांना माहिती नाही आहे. मी लोकांना दिसतो, तो कधी दिसत नाही. आज तो व्यासपीठावर बसलाय. रसिक प्रेक्षक हो, शिपिंग कंपनीमध्ये एका मोठ्या हुद्द्यावर कामाला असून सुद्धा तोही MBA आहे. माझा छोटा भाऊ आहे. असा छोटे भाऊ लक्ष्मणासारखा पाठीराखा असावा. चंद्रशेखर म्हात्रे. जरा जोरदार टाळ्या चंद्रशेखरसाठी. आणि ज्यांची साऊंड सिस्टम आहे, रायगड जिल्ह्यात कार्यक्रम असू दे, ठाण्यात असू दे, पालघरमध्ये असू दे, रत्नागिरीत असू दे, साताऱ्यात असू दे, कुठेही असू दे, साऊंड सिस्टीम हीच असते. आमच्या अगोदर येतात, साऊंडची सिस्टम करतात. अनिल साऊंडचे उमेश आणि पंडित दोघांसाठी जोरदार टाळ्या रसिक प्रेक्षक. आपली संपूर्ण टेली डिपार्टमेंट टीम जे माझं रेकॉर्डिंग आता करतायत, त्यांचा DBN नेटवर्क, त्यांचं पण खूप खूप आभार. कारण तुमच्या सगळ्यांना ते माहिती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. शेवटचा अंतर. फक्त तुझ्या नावामुळे, फक्त तुझ्या नावामुळे, फक्त तुझ्या नावामुळे येते आम्हाला हौसान. या गरी लोकांचं शिवरायाला वंदन, या कोळी लोकांचं शिवरायाला वंदन. प्रतिपादन शिवरायाला छत्रपती शिवाजी महाराज की. खूप खूप
धन्यवाद रसिक प्रेक्षको. कार्यक्रमाविषयी कोणाला बोलायचं असेल तर अवश्य माईक तुमचंच आहे. कसं वाटलं आमच्यासाठी ते सर्टिफिकेट असेल. आणि नेहमी सगळेजण सांगतात आम्हाला युट्यूबवर फॉलो करा, आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा, तर करा फॉलो. कार्यक्रम वाटलं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. एकदा टाळ्यांचा गजर ह्यासाठी करा, कारण वन मॅन शो करणं खायचं काम नाही आहे. इतक्या मोठ्या स्टेजवरती वन मॅन शो करणं खायचं काम नाही आहे. संजीवन सर, तुम्ही ते खऱ्या अर्थानं केलेलं त्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष राणे काशीनाथ पाटील साहेब मार्गदर्शन करतायत. मी काय मार्गदर्शन करणार नाही मत, पण जेव्हा निखिल आमचा भाचा, निखिल माझा भाचा, त्यांनी मला सांगितलं का मी युट्यूबवर संजीवनी म्हात्रेचं कीर्तन, मी कीर्तन मला जेव्हा पण थोडं आगरी भाषेमध्ये करता म्हणून सांगितलं, मी लगेच त्याला सांगितलं, एका मिनिटं एक वेळ न लावता त्याला सांगितलं तू त्यांची तारीख बघ. आणि म्हणून मी त्याला 6 महिन्यापूर्वी सांगितलं की संजीवमध्ये तारीख फिक्स कर, आणि त्याने फिक्स केली. मला वाटलेला कार्यक्रम मी स्वतः सुरुवातीपासून बसलेला इकडे, मला कार्यक्रम कसा होईल काय होईल, पण मला वाटतं ज्या बसलेल्या लोकांनी, सगळ्या बसलेल्या लेडीज आणि आमचे सर ग्रामस्थ सगळ्यांना तुमचा कार्यक्रम फार आवडला, मनापासून आवडला. आणि एक का तुम्ही आगरी आहेत म्हणून तुमचा मला अभिमान आहे. त्याच्यामुळे खूप खूप तुम्ही धन्यवाद. आणि सगळ्यांना तुमच्या आज गावातर्फे आम्हाला तुमचं अभिनंदन करतो. असेच खूप कलाकार आमच्या गावामध्ये गेली 50 वर्षामध्ये लहान थोर कलाकार आले आणि फार मोठे झाले. नाव केवळ आमच्या सत्यनारायणच्या कृपेने तुम्ही तुमचं नाव मोठं व्हावं, चांगले मोठे कलाकार व्हावं, अशी सत्यनारायण महाराजांच्या कृपा असावी आपल्या बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि असंच तुम्ही आमच्याबरोबर सहकार्य करा. आणि मग कधी पुढे बोलू तेव्हा या, याच्या नंतर वेगळा काहीतरी कार्यक्रम करून घेऊन या अशी मी आशा बाळगतो. क्रीडा क्षेत्रामध्ये जे आहेत संजीवन सर यांचे सुपुत्र रणजी क्रिकेटपटू आहेत. सर समोर जे आहेत ते सर्व आपले क्रिकेटपटू आहेत, आणि खास करून सरांचे सुपुत्र आहेत ते रणजी क्रिकेटपटू आहेत. त्यामुळे सरांचा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सन्मान करूयात. आठवण म्हणून तुम्हाला हे स्मृतिचिन्ह, ते स्मृतिचिन्ह दिलं जात आहेत. श्रीफल देऊन आपला हा सन्मान केला जातोय. सर आपलं भाग्य आहे, 50 वर्षामध्ये आपल्याला ही संधी मिळालेल्या आहेत. मंदिराचं 50वं सुवर्ण महोत्सव वर्ष, आणि बहुतांश कमी लोक असतात त्यांना ही संधी मिळत आहेत. आपणास ही संधी मिळालेली आहेत, त्याबद्दल आज कशा प्रकारे पुन्हा एकदा तुम्हाला हे वाटलं आणि हा प्रेक्षक वर्ग कशा प्रकारे वाटला त्याबद्दल 2 शब्द. मी ऑलरेडी खूप बोललेलो आहे, परंतु असं प्रेक्षक, कारण कार्यक्रम उशिरा सुरू झाला, 11:15 पासून ते 2 वाजेपर्यंत प्रेक्षक खिळून होते. तर हे माझी काही जादू नाही आहे, तर तुमची रसिकता आहे ती आमच्यापेक्षा खूपच मोठी आहे. आणि काय छोट्याशा कलाकाराला तुम्ही इतकं, आणि आमच्या सगळ्या काक्या, माम्या, आत्या, मावश्या, वावण्या या सगळ्यांनी इतकं, आणि आमचे सगळे बंधू सगळ्यांनी इतकं प्रोत्साहन दिलं की मला असं वाटलं की या गावाचं काहीतरी आमचं नातं असावं फार पूर्वी, असं मला आल्यानंतर इथे वाटलं. तर त्यामुळे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तुमची जी फिल्म बघितली, ज्या रसिकतेने तुम्ही सगळे वर्षभर कार्यक्रम करता, असेच खूप छान राहा. सत्यनारायणाची कृपा या गावावर आहे, ती अशीच वाढू दे, आणि या गावातला जो झेंडा आहे तो अटके पार जाऊ दे. साहेब खूप खूप धन्यवाद. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.